बहुजन समाज पार्टीचे रायबागे सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगाल? आज आपण धारावीमधून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. आपण कशा प्रकारे पुढे काम करणार? मी तर उमेदवारीचा अर्ज भरलेला आहेच. मी खऱ्या अर्थानं मला धारावीसाठी काम करायचं आहे. आज मला पण जवळजवळ 35-40 वर्ष धारावीमध्ये झालेले आहेत. परंतु मी बघतोय की आज धारावीची सत्ता जी आहे किंवा धारावीवर जे काही निवडून येणारे जे गायकवाड घराणं आहे, हे यांच्याकडून धारावीची जशी म्हणावी तशी जे सुधारणा म्हणा किंवा धारावीचा विकास बिलकुल झालेला नाही आहे. बऱ्याच वेळेला धारावीकरांनी मी सुद्धा एक धारावीकरच आहे आणि धारावीकरांनी त्यांना बऱ्याच वेळा त्यांच्या वडिलांना, वर्षाताईंना, आता वर्षाताई तर त्या ठिकाणी घाटकोपर त्या साईडला खासदार झालेले आहेत. आता त्यांच्या बहिणींना त्यांनी या ठिकाणी म्हणजे उतरवलेलं आहे इलेक्शनमध्ये. तर एक धारावीकर म्हणून मला असं सांगावंसं वाटतं आपल्याला की आज धारावीमध्ये सुद्धा गायकवाड साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. मी सुद्धा गायकवाड साहेबांचा म्हणजे फार जवळ म्हणून गायकवाड साहेबांना बघितलं आहे. गायकवाड साहेबांच्यावर मी सुद्धा काम केलेलं आहे. आणि मला एक खंत अशी वाटते की ज्या वेळेला तुम्ही आमदार होता इथे सगळं तुम्ही काम करत होता तोपर्यंत ठीक होतं. पण ज्यावेळेला तुम्ही इथून खासदार म्हणून गेला त्यावेळेला गायकवाड साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे जे लोक इथे होते कार्यकर्ते काँग्रेसमधले असतील त्यांना तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे होतं. आणि त्या काँग्रेसच्या एखाद्या तळागाळातल्या तुमच्या वडिलांच्याबरोबर सतत तुमच्या बरोबर कार्यरत असणाऱ्या लोकांना कुठेतरी संधी देणं क्रमप्राप्त होतं. परंतु तसं झालेलं नाही. तर त्यामुळं एक वाटलं की नाही बाबा मग आता जर हे कायमचं हेच जर काम करत असतील तर मग काम न करता ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा आज तुमचं जे या ठिकाणी तुम्ही आलात आणि या ठिकाणी धारावीकरांनी तुम्हाला निवडून दिलं, मोठं केलं, त्या फक्त सत्ता आणि पैशाच्या जीवावर तुम्ही प्रत्येक वेळेला जर म्हणजे अहमपणाने जर मलाच पाहिजे अशा जर गोष्टी तुम्ही करत असाल तर तो योग्य नाही आहे. एक तर मला म्हणजे हे जे घराणं आहे हे सुद्धा या ठिकाणून बाजूला गेलं पाहिजे धारावीच्या. आणि दुसरी गोष्ट मग धारावीचा विकास करण्यासाठी कुणाला तरी संधी मिळायला पाहिजे. त्या आशेनं मी सुद्धा एक धारावीकर. मला माहिती आहे की धारावीमध्ये कोण पाय ठेवत नव्हतं त्यावेळेला मी धारावीचा विकास केलेला आहे. आणि माझी पण एक तळमळ आहे म्हणजे धारावीकरांना माहिती आहे मी सुद्धा 35 वर्षापासून मी सुद्धा आज धारावीच्या विकासासाठी कुठल्याही संविधान पदावर नसताना, कुठला आमदार, खासदार, नगरसेवक कुठलाही नसताना मी धारावीची माझ्या यथाशक्ती माझ्या स्वकष्टातून जे काही मी कमवलेलं ते धारावीकरांसाठी लावून धारावीकरांच्या अडीअडचणी मी सोडवलेल्या आहेत आणि सोडवत आलेलं आहे. तर मला सुद्धा वाटलं की धारावीची अवस्था बघितली तर थोडंसं मनाला एक असं वाटायचं की नाही आपण सुद्धा यात उडी घेतली पाहिजे. कारण माझा राजकारणी पिंड नाही किंवा माझ्या घरामध्ये कोण राजकारणी नाही आहे. पण एक समाजकारण करत असताना एक वाटलं की बाबा माझं समाजकारण कुठंतरी सत्ता नसल्यामुळे तोकडं पडतं आहे. तर त्याला कुठंतरी सत्तेची जोड दिली राजकारणाला म्हणजे समाजकारणाला तर मोठ्या प्रमाणात मला काम करता येईल हा एकच हेतू ठेवून मी हा फॉर्म भरलेला आहे BSP तर्फे. आणि मला विश्वास आहे की धारावीची जनता माझ्यावर प्रेम करते, मी धारावीवर प्रेम करतो आहे आणि मी धारावीच्या विकासासाठी उतरलेलो आहे. मला कुठलाही पैसा किंवा सत्तेच्या अपेक्षेपोटी मला पाहिजे म्हणून उतरलेलं नाही. आणि हे सर्व माझ्या धारावीकरांना माहिती आहे. आणि मी धारावीचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी मी धारावीमध्ये आज फॉर्म भरलेला आहे BSPचा. सर आपल्याला काय वाटतं किती मतांनी आपण विजयी व्हाल? आता मतांनी विजय होण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीच मी विजयी झालेलो आहे. आणि आज समोरच्या जे काही आज 40 वर्षाची जी पार्टी आहे त्यांनासुद्धा माहिती आहे जर रायबाग यांनी जर फॉर्म भरला तर त्यांना माहिती आहे की एकाच माणसाकडून त्यांना म्हणजे अटळ म्हणजे स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी म्हणून ते मला मानतात. आणि त्यांना माहिती आहे की काँग्रेसला की रायबागे साहेब जर रिंगणात उतरले तर नक्कीच अटीतटीची लढाई होणार आहे. आणि मला माहिती आहे यावेळेला खात्री आहे की
जनता आता त्यांना कंटाळलेली आहे. 40 वर्ष त्यांनी त्यांना बघितलेलं आहे आणि आता ते घराणेशाही आल्यामुळं आणि जनता धारावीची खऱ्या अर्थानं म्हणजे म्हणतात ना तर थोडंसं त्यांचा वैतागलेले आहेत म्हणा किंवा रागावलेले आहेत म्हणा, पण त्यांना हे त्यांचा निर्णय पटलेला नाही, धारावीकरांना पण. आणि धारावीकरांनी सुद्धा आता मनात ठरवलेलं आहे सर्वच जनतेने की आता धारावीमध्ये बदल पाहिजे. धारावीमध्ये या ठिकाणी आता दुसऱ्या एका नवीन माणसाला संधी द्यायची आहे आणि मग पर्याय काय आहे धारावीसमोर? जर काँग्रेस नसेल तर रायबागे पर्याय आहे. आणि त्यामुळं मला विश्वास आहे की धारावीची जनता जी आहे परिपूर्ण माझ्या बाजूनं पाठीमागं राहून भरघोस मतानं, किती मतानं नाही सांगू शकतो, पण भरघोस मतानं मला यावेळेला निवडून देतील हा मला आत्मविश्वास आहे. आणि धारावीकरांच्यावर पण माझा तेवढा माझ्यासारखाच त्यांच्यावर विश्वास आहे की मला माझ्या पाठीमागे ते उभे राहतील. सर, आपण निवडून आल्याच्या नंतर प्रथम आपण कोणता विकास करणार आहे, काय करणार आहे? बघा, निवडून आल्यानंतर मी तुम्हाला सांगू, पहिला धारावीकरांचा सर्वात जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे किंवा महत्त्वाचा प्रश्न आहे तो त्यांच्या घरांचा, त्यांच्या दुकानांचा, त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या गोडाऊनचा, कारखान्यांचा हा सर्वात मोठा प्रश्न धारावीकरांचा. आणि आज धारावीकर थोडंसं पजल झालेत म्हणा, भयभीत झालेत म्हणा की अफवावर अफवा या ठिकाणी येत आहेत. लोक या ठिकाणी घाबरून गेलेले आहेत की बाबा आता तुम्हाला धारावीत घर मिळणार नाही आहे, धारावीत तुम्हाला दुकान मिळणार नाही आहे, धारावीत तुम्हाला कारखाना मिळणार नाही आहे, अशा ह्याचे ज्या अफवा सगळ्या चालल्या आहेत किंवा अदानी या ठिकाणी बिल्डर असे आहेत, मग ते एका पार्टीशी धार्जिन बिल्डर आहेत, त्यामुळे तुम्हाला यातून काढून टाकतील. बाजूला BKC आहे, त्यांना या ठिकाणी 2 नंबरची BKC बनवायची आहे. या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी त्यांना एक मार्केट हब बनवायचा आहे त्यांच्यासाठी. आणि त्यामुळं तुम्हाला इथून मुंबईच्या बाहेर किंवा मुंबईच्या आसपास मुलुंड असेल, दहिसर असेल, मानखुर्द असेल, या ठिकाणी तुम्हाला म्हणजे शिफ्ट करून या ठिकाणची सगळी जागा ते हडप करणार आहेत. हे अशा एक अफवा चाललेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे सरकारचं, कुठल्याही सरकारचं मी सांगेन की अपयशी धारावी विकास करण्यासाठी कुठल्याही सरकारनं या ठिकाणी प्रयत्न केले नाहीत. प्रामुख्याने या ठिकाणी आज आम्ही 20 वर्ष, जे आता ह्या ठिकाणी सेक्टर टाकून 20 वर्ष झाली, त्या 20 वर्षामध्ये आज या ठिकाणी आमच्या वर्षाताई गायकवाड या ठिकाणी आमदार आहेत, 3-4 वेळा मंत्री झाल्या. खऱ्या अर्थानं जर त्यांना धारावीबद्दल जर आस्था असती आणि धारावीकरांचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असता तर त्यांनी खऱ्या अर्थानं केला असता. कारण 20 वर्ष आज तुमच्या वडिलांनंतर तुम्ही 4 वेळा 5 वेळा आमदार इथं आणि 3 वेळा मंत्री झालेले आहेत, कॅबिनेट मंत्री, सरकार तुमचे आहेत. जर तुम्हाला खरोखर जर असती तुम्ही केलं असतं, पण तुम्ही केलं नाही. फक्त मोर्चे काढणे आणि लोकांना फितवणं आणि इलेक्शन आल्यानंतर फक्त या ठिकाणी सर्वे लावणं आणि मोठमोठे तुम्ही JR काढून लोकांना अदानी असा करणार आहे, असं करणार आहे. अदानी काही जरी करत असेल तर अदानीला आणलं कोणी? अदानींना आणलं कोणी? तुम्हीच आणलं ना, तुमचं सरकार आहे. आज कुठलाही कायदा जर करायचा असेल तर विधानसभेत होतो आणि विधानसभेत कायदा बनत असताना की त्या ठिकाणच्या आमदाराला विश्वास घेतल्याशिवाय कायदा बनत नाही. मग आमच्या धारावीचा विषय जेव्हा चालू होता तेव्हा तुम्ही सरकारमध्ये होता किंवा सरकार त्या विधानसभेमध्ये तुम्ही होता, तर तो आमच्या संबंधात जर विरोधी जर बनत असेल, धारावीकरांना जर त्यांचा विकासाच्या दृष्टीकोनातून कायदा बनत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सरकारला विरोध का केला नाही? आमच्या धारावीकरांचा तुम्हाला सवाल आहे. तुम्ही आता JR दाखवताय, मग हा JR तुमच्या संगनमताशिवाय निघालेला नाही आहे, तुम्ही पण त्या सामील आहात. मग तुम्ही असे कायदे करून आमचे JR आता दाखवताय. मग हे आता दाखवण्याच्या अगोदर तुम्ही विकास किंवा त्याच वेळेला तो JR त्या ठिकाणी तुम्ही विरोध का केला नाही? त्या JRला हा तुमचं काम होतं. आम्ही तुम्हाला एक नेता म्हणून त्या ठिकाणी पाठवलं आहे. आमचं पालकत्व तुम्हाला स्वीकारायचं, आमचं बरं वाईट तुम्हाला त्या ठिकाणी विधानसभेत बघायचं आहे. तुम्ही का नाही बघितलं? हे का नाही बघितलं याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवं आहे ना. मग आता तुम्ही मोर्चे काढताय, आता तुम्ही ह्याच्यात हे करताय आणि लोकांना लाखोचे मोर्चे म्हणून सांगताय आणि जे विकास चालला आहे त्याला तुम्ही म्हणजे अडथळा आणताय. हे का करताय? मग तुम्ही करत नाही, करणाऱ्याला करून देत नाही. मग धारावीकरांनी बघायचं कुणाकडे? धारावीकरांनी कुणाकडे बघायचं? हा धारावीकरांचा सत्य प्रश्न आहे. आणि धारावीकरांना जे पजल झालेत किंवा धारावीकर गोंधळलेले आहेत त्या बाबतीत मला प्रामुख्यानं काम करायचं आहे. ज्यावेळेला मी आमदार बनेन त्यावेळी विधानसभेमध्ये हा पहिला प्रश्न मी घेऊन जाईन. आणि जे काही धारावीकरांचे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आहेत की धारावीमध्येच घर पाहिजे, मी सरकारला ठणकावून सांगेन की माझ्या धारावीकरांना आज या ठिकाणी धारावीतच घर पाहिजे.
या ठिकाणी धारावीकरला लोक या ठिकाणी त्यांचे जन्म झाले, दुसरी पिढी तिसरी पिढी या ठिकाणी झाली. आज या धारावीकरना जी सगळी कचरा कुंडी होती, या ठिकाणी सगळं दलदल होती, या ठिकाणी खाडी होती, अशा ठिकाणी धारावीकरांनी भर टाकून अशा जागा सगळ्या या ठिकाणी निर्माण केल्या. तर आपल्या लहान मुलांना जसं आपण मोठं करतो सगळं तसं धारावीकरांनी या धारावीला खऱ्या अर्थाने जपलेलं आहे. आता तुम्ही सगळे धारावीची जेव्हा अवस्था थोडी वाईट होते, आजूबाजूला सगळ्या तुम्हाला माहिती आहेत की उच्चभ्रू लोक, बेकीस या बाजूला आहे, त्या बाजूला दादर आहे, इकडं बांद्रासारखा एरिया आहे, इकडं सायन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये धारावी आहे. आणि याचा एरिया म्हणजे याचा जो रेट आहे फार मोठा झाला. आणि आता सगळ्या म्हणजे मोठ्या उच्चभ्रू लोकांच्या, पुंजीपती लोकांच्या, मोठमोठ्या नेत्यांच्या सगळ्यांचा डोळ्या धारावीवर आहे असं मला वाटतं. कारण आता जर तुम्हाला धारावीकरांचा विकास, आता तुम्ही विकास जर करायचा असता तर तुम्ही सगळ्यांनी मिळून केला असता, पण तो होत नाही. तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे सगळं जेव्हा मी जाईन त्यावेळेला सरकारला या सगळ्या गोष्टी मान्य करायला लावेन की लोकांना धारावीतल्या धारावीतच घर तुम्हाला दिलं पाहिजे, घराच्या बदल्यात घर त्यांना दिलं पाहिजे, धारावीतच दुकान जे असतील त्यांना दुकानाची व्यवस्था त्यांच्यासाठी तुम्ही धारावीतच केली पाहिजे. ज्यांचे कारखाने आहेत, छोटे छोटे कारखाने चालतात, आज त्या ठिकाणी लेदरचे कारखाने आहेत, तुमचे गारमेंटचे कारखाने आहेत, सगळे फरसांपासून अनेक गोष्टी या ठिकाणी बनतात. सगळ्यांच्या कारखान्यांची व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. मिनी इंडस्ट्रियल टाईप तुम्हाला या ठिकाणी ते उत्पत्ती निर्मिती करावी लागेल आणि लोकांना ह्या ठिकाणी बसवणं तुम्हाला गरजेचं. एकासुद्धा माणसाला तुम्ही अपात्र करता कामा नाही आहे. तुम्ही घराच्या बदल्यात घर दिलं पाहिजे. बाकी कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्याकडून तुम्ही पात्रतेसाठी म्हणजे गोष्टी कागदपत्र मागता कामा नाही आहे. यासाठी मी विधानसभेत गेल्यानंतर हा पहिला कायदा करून घेईन सरकारकडून. आणि जर शक्य झाले, जर झालं नाही तर मी माझ्या धारावीकरांबरोबर घेऊन मी अदानीचं जे टेंडर दिलेलं आहे ते सुद्धा कॅन्सल करण्यासाठी मी प्रयत्न करेन. इथंपर्यंत मी धारावीकरांना विश्वास देतो. मी तुमच्या पाठीमागे आहे, कारण ह्यातलं सगळं नॉलेज मला माहिती आहे. मी या ठिकाणी SRD SRAमध्ये सगळी कामं केलेली आहेत. त्यामुळं माझ्यासारख्या माणसाला कोणी फसवू शकत नाही टेक्निकली तरी. म्हणजे FSI काय आहे, TDR काय असतो, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळं मला किती काय दिल्यानंतर मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. टेक्निकली मी त्यामध्ये स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी स्वतः हे प्रोजेक्ट केलेले असल्यामुळं मला माहिती आहे. त्यामुळे धारावीकरांचा हा प्रश्न पहिला आहे, मी हदास लावेन. आणि त्यांना न्याय मिळवून दिला, घराचा न्याय मिळवून देण्याचं, दुकानाचा न्याय मिळवून धंद्याचा आहे, कारखान्याचा, सगळा हा पहिला न्याय मिळवून देण्याचं काम मी मनापासून पहिला हा त्यांचा धारावीकरांचा प्रश्न सोडेन. बाकी मग दुसरे आलादा प्रश्न आहेतच. मग या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल नाही आहे, मुलांसाठी चांगल्या शाळा नाही आहेत, या ठिकाणी चांगलं गार्डन नाही आहे, या ठिकाणी प्लेग्राऊंड चांगले नाही आहेत, रस्ते चांगले नाही आहेत, रस्त्यावर चालण्यासाठी फुटपाथ नाही आहेत, या ठिकाणी मार्केट चांगले नाही, एखादं मंडई भाजी मंडई नाही आहे. अशा अनेक म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, गरज आहे या लोकांची, या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी आलादा पूर्ण करेन. चांगले रेस्टॉरंट या ठिकाणी निर्मिती करेन, या ठिकाणी मुलांची लग्न होण्यासाठी चांगलं कम्युनिटी हॉलची व्यवस्था करेन, जेणेकरून ज्या गरजा आहेत लोकांच्या की एखाद्या सिटीमध्ये असतात आणि गरज आहे त्या सिटीला. आज या ठिकाणी 12 ते 15 लाख लोकांची वस्ती आहे. तर ह्या सगळ्या गरजा, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, सगळ्या तुमच्या आयुर्वेदिक कॉलेज आहे, टेक्निकल कॉलेज आहेत की जेणेकरून मुलांना त्या ठिकाणी एक संधी मिळेल की बाबा त्या ठिकाणी शिकून त्या ठिकाणी छोटे छोटे उद्योग करण्याचे, छोटे छोटे सर्व्हिस करण्याची संधी मिळेल. आणि सर्व दृष्टीनं मुलांना, जे काही शिकलेली मुलं आहेत यांना कशा पद्धतीने छोटे छोटे उद्योग काढता येतील, कुठं चांगल्या सर्व्हिस मिळतील, जेणेकरून त्यांना काम नसल्यामुळे मुलं शिकलेले आहेत बिचारे, पण त्यांना आज कामधंदा मिळत नाही. फक्त धारावीमधली मुलं असल्यामुळं त्यांना बाहेर कुठं इंटरव्ह्यूला गेले की त्यांना धारावीतलं म्हटलं की त्याला खालून वरपर्यंत 3 वेळा बघितलं जातं. आणि मग धारावीमधल्या मुलांच्यावर वाईट संस्कृतीची मुलं आहेत, अमुक मुलं आहेत, व्यसनी मुलं आहेत असं समजून काही चांगल्या ठिकाणी मुलांच्याकडं कॅलिबर असून, त्यांच्याकडं गुणवत्ता असूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस मिळत नाही. ह्या मुलांसाठी आपल्याला धारावीचं नाव चांगलं करावं लागेल. धारावी हे जे काही बाहेर लोकांच्यामध्ये आहे, चांगल्या लोकांच्या म्हणजे उच्चभ्रूमध्ये धारावीची जी काही संभ्रम अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये धारावीमध्ये फक्त घाणच आहे, म्हणजे खराबच आहे आणि वाईटच आहे, ह्या दृष्टी जे लोकांच्यामध्ये बाहेर आहेत ते मला परिपूर्ण धारावी चांगले करून लोकांच्या मनामधून धारावीला एक चांगलं नाव द्यायचं आहे. आणि एक अशी माझी मनस्था आहे की बाबा आता धारावीला एक वाईट अवस्था म्हणून बघितलं जातं, पण मी एवढी चांगली धारावी करायची की धारावीमध्ये एवढं सगळं कसं बनतं आहे. धारावी मी तुम्हाला सांगू ना की सर्व दृष्टीनं म्हणजे मी म्हणेन ना कलाकारांची खाण आहे. ते अनेक प्रकारचे कलाकार, अनेक कुशल कारागीर या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला सगळ्या मुंबईमध्ये सगळे जे काही म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा तुमचं जर काही इंटरव्ह्यू होत असेल तर तिथले कारागीर धारावीचे आहेत.
या ठिकाणी मी तुम्हाला सांगू, चांगला एखादा पिक्चर बघत असेल तर त्यातले साईड हिरो, सगळे साईड हिरो सिंग करणारे कलाकार धारावीतले आहेत, चांगले सिंगर धारावीतले आहेत, चांगले मूर्तिकार धारावीतले. तुम्ही बघाल तर म्हणजे एक गणपतीच्या वेळेला मी आता बघितलं, एवढे सुंदर मूर्तिकार आहेत, रांगोळी चांगले करतात, मेहंदी म्हणजे तुम्हाला एवढे चांगले या ठिकाणचे कुशलकार आहेत. ह्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं गरजेचं आहे की यांना या ठिकाणी मिळत नाही, तो सुद्धा मिळवून देण्याची माझी इच्छा. म्हणजे एकंदर धारावीला एक चांगलं नाव, आणि धारावी ही एक म्हणजे आता प्रगल्भ आणि चांगल्या लोकांची वस्ती आहे की या ठिकाणी खूप चांगले लोक राहतात. हे नाव मला धारावीला मिळवून द्यायचं आहे. आणि हे जे काही धारावीच्या कापडावर जे काही स्टॅम्प आहे की बाबा या ठिकाणी सगळे म्हणजे खराब लोक राहतात किंवा या ठिकाणी जे चांगले नाही, यांच्यावर संस्कार चांगले नाही, ते म्हणजे वाईट वृत्तीचे आहेत, व्यसनी आहेत, असं जे एक धारावीकरांच्या टप्पा आहे ना, तो कायमस्वरूपी मला पुसून काढायचा आहे. आणि धारावीला एक चांगलं नाव, धारावीच्या लोकांना एक चांगलं जीवन म्हणजे या ठिकाणी द्यायचा, अशी एक माझी मनापासूनची इच्छा. धन्यवाद सर. सरांची आपण प्रतिक्रिया घेतली आहे. तर आपण सध्या जनतेचा प्रश्न हा आपला प्रतिक्रिया आहे. आपण थेट जनतेशीच प्रश्न जाणूया. काका, काय सांगाल, आता विधानसभेची निवडणूक आहे, आपल्याला काय वाटतं, महाविकास आघाडी काय महायुती, कोणतं सरकार आलं पाहिजे? सरकार कुठलं बी यावं, आमचे रायाबागे मनोहर रायाबागे निवडून यावं आणि त्यांनी आमच्यासाठी धारावीसाठी चांगलं काम करावं. धारावीचा विकास होत नाही. जेवढे बी लोक 40 वर्ष आले त्यांनी राज्य केलं, पण धारावीचा विकास झाला नाही. तर धारावीची जनता खूप परेशान आहे. तर त्यांना आमचे मनोहर रायाबागे निवडून यावं ही आमची इच्छा आहे. थँक्यू. काका, आपलं नाव काय? शशिकांत गौतम. काय करतात आपण? रिक्षा चालवतात. तर आपल्याला आता काय वाटतं, आज जी महागाई आहे तर आधीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये त्याच्याबद्दल आपण काय फरक जाणतो? अरे सरकार तो देखा, हिंदी बोलिए थोड़ा. आपको क्या लगता है, जो पहले की सरकार थी 2.5 साल की और अभी की जो सरकार है उसके बदले में आपको क्या लगता है, महंगाई के ऊपर क्या ये हुआ है? अरे कुछ नहीं, दोनों बराबर हैं. महंगाई जैसा का तैसा है, बहुत परेशानी है. रहेगा सवाल कि हमको राब आगे सब. मैं धाराई में पारवा देवी रहता था. जब मैं धाराई में आया तो धाराई बास मारती थी, गंदी बस्ती. और जब हम गाड़ी लेके जाता था तो रुमाल लोग लाते थे, पैसेंजर लोग. लेकिन जब से राब आगे साहब आए, बिल्डिंग बनाने लगे, बड़ी साफ़ सुथरा एरिया हो गई और अच्छा होने लगा. और ये परिवर्तन पढ़ाई लिखाई कर सकता है, क्योंकि वो काम है, बिल्डर हैं, इंजीनियर हैं, तो सफा कर सकते हैं. इसलिए हम लोग उनके साथ में हैं कि धाराई अच्छा बने, स्वच्छ बने. जो इनका गंदा का नाम है धाराई गंदी बस्ती, कौन साफ़ करेगा? पढ़े लिखे कर सकता है ना, और निष्ठावान करेगा. राब आगे साहब के अंदर में शिक्षा और निष्ठा दोनों है, क्योंकि शिक्षा से बड़ी निष्ठा होती है. अगर दोनों एक साथ, वही महान होता है. इसलिए हम लोग रायबागे साहब को चाहते हैं कि धाराई का विकास हो, और सामाजिक भी है, किसी को तकलीफ नहीं देने वाला, 10 रुपये अपने जेबस खर्चा करने वाला आदमी है. इसलिए हम लोग उनके साथ में हैं. वैसे विधानसभा का अभी चुनाव है, तो आपको कैसा लगता है, आमदार जानकर आपको कौन आना चाहिए? देखिए, वैसे तो जनता का जितना झुकाव है सब रायबागे साहब की तरफ है, ज़्यादा से ज़्यादा लोग, क्योंकि सारे लोग का काम किए हैं, गरीबों से लेकर सारे लोगों का काम, शिक्षा से लेकर स्वास्थ्य में लेकर के धार्मिक लेकर के सारा काम किए. तो ज़्यादा से ज़्यादा लोग रायबागे साहब के समर्थन में लोग खड़े हैं. काका, काय सांगाल, आपलं नाव काय? बाळू कांबळे. आपण काय करतात? मी लेदरचं काम. लेझरचं काम लेदर करतात. गुड्स. हां. तर काका, काय सांगाल, आता दिवाळी आहे, त्यानिमित्त जे फराळ वगैरे बनवलं जातं त्याच्यामध्ये जी महागाई आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, महागाईचं असं आहे की कुठलाही नेता आला तरी आमच्यासाठी काय केलं नाही. आता एकच नेता येणार आहे, मनोहर रायबागे साहेब. ते आमच्या समाजासाठी काम करणार आहेत आणि केलं. इथून मागं बरेच जणांना त्यांनी मदत केली. जोपर्यंत ती सत्तेमध्ये नव्हते तरी बी लोकांची मदत करायची. आता तर प्रश्नच नाही. ते आल्यावर बी करणार आणि ते आलेच पाहिजे, हे आमचा ध्येय आहे. काका, आपलं नाव काय? बाळासाहेब वरपे. आपण काय करतात? तसंच विधानसभेची निवडणूक आहे, आपल्याला काय वाटतं, कोणती सरकार आली पाहिजे, महायुती का महाविकास आघाडी? महायुती महाविकास आघाडी येण्यापेक्षा आमचे जे रायबाई साहेब उभे आहेत तर ते आले पाहिजेत. आमच्यासाठी समाजासाठी भरपूर त्यांनी काम केले. आणि नुसतं समाज नाही बघितला तर सर्व समाजातील लोकांना, जेवढे धारामध्ये राहतात सर्व समाजाच्या लोकांना मदत केलेली आहे त्यांनी, सत्तेत नसताना, आमदार नसताना. आणि आता तर त्यांनाच निवडून आणायचं आहे आणि आले पाहिजे. ते समाजासाठी भरपूर अपेक्षा आहेत त्यांच्या. तसंच ते निवडून आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं, सर्वप्रथम काय काम केलं पाहिजे त्यांनी? तर समाजासाठी आणि समाजातल्या जे बाहेरचे पण लोक आहेत त्यांच्यासाठी पण एक डेव्हलपचा विषय आला आहे धारावीसाठी. तर त्यासाठी सर्वांसाठी मदत केली पाहिजे. किती दिवस धारावी झोपडपट्टीत राहायचं, तर त्यांना अनुभव आहे कामाचा. इंजिनियर आहे, त्यांनी डेव्हलप केलेले सुचवले आहेत, त्यांच्याकडून ते अपेक्षा आहे. आपलं नाव काय? अक्षरा कुर्ले. आपण काय करतात?
मी सध्या LLB स्टुडंट आहे आणि धारावीमध्येच राहते. अच्छा, मग काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक आहे, चेहरा म्हणून आपल्याला कोणता पाहायला आवडेल? मला वाटतं की यंदा तरी BSP यायला हवं, कारण की मनोहर रायबाग यांचं कामही म्हणजे दिसून येतं आहे. त्यांनी बरेच गेले 30 वर्षांपासून ते काम करत आहेत धारावीमध्ये आणि त्यांना संधी मिळाली नाही आहे, मी असं म्हणू शकते. तर अशा एक आता आपण एवढे वर्ष बघतोच आहोत की एका आपण परिवाराला जिंकून आणतो आहे किंवा आपण बघितले की त्यांनी एवढे वर्ष काय केलं आहे. तर मला वाटतं की नवीन चेहरा जर ह्यावेळेस आला आणि त्याला जर संधी मिळते आणि त्यांनी जर काहीतरी आपल्या धारावीसाठी काम करून दाखवलं तर मला वाटतं की योग्यच आहे. आणि मी साहेबांची वचनं बघितली आहेत, त्यांनी आता घरोघरी पॅम्पलेट वाटले आहेत. तर त्या पॅम्पलेटमध्ये पण मी हे वाचलं की साहेबांनी मुलींसाठी बराच विचार केला आहे की मुलींसाठी अद्यावत शाळा उभारणार किंवा वैद्यकीय आणि अभियांत्रिकी कॉलेज उभारणार. तर ह्या सगळ्या जर गोष्टी धारावीमध्ये येणार असतील तर मला वाटतं की ॲज अ धारावीची यूथ म्हणून जर ह्या गोष्टी उपलब्ध करून होणार आहेत तर आमच्यासाठी खूप एक विश्वास आहे किंवा आम्हाला एक संधी मिळणार आहे काम करण्यासाठी किंवा एक म्हणतात ना की आम्हाला शिकण्यासाठी एक संधी मिळणार आहे. तर मला वाटतं मनोहर रायबागे साहेब जर आले तर आमच्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे. तसंच ते आले, निवडून आल्याच्यानंतर आपल्याला वाटतं काय सर्वप्रथम त्यांनी काय काम केलं पाहिजे? मला वाटतं की त्यांनी मुलींसाठी थोडंफार कॉलेज जवळपास करून देणं खूप गरजेचं आहे, कारण की तुला माहिती आहे की धारावीमध्ये बऱ्याच मुलींना संधी नाही मिळत किंवा एज्युकेशनला आपल्या इकडे एवढा स्कोप नाही आहे. जर इथे जवळपास काही आलं तर आम्हालासुद्धा एक चान्स मिळेल की आम्हाला स्वतःला थोडंसं मोठं करण्यासाठी, कामासाठी बाहेर पडण्यासाठी. कारण की धारावीला जेव्हा आम्ही जॉबसाठी वगैरे जातो तेव्हा धारावीमधून आम्हाला नाव ऐकल्यानंतरच असं करतात की धारावी. तर त्यासाठी मला असं म्हणायचं आहे की जर धारावीमधून जर साहेब जिंकून आले आणि त्यांनी जर धारावीला डेव्हलप केलं तर हे आमच्यासाठी पण एक प्राऊड फिलिंग असेल की आम्ही धारावीमधून कुठेतरी जॉब करतो आणि आम्हाला एक संधी मिळेल. तसंच धारावीमध्ये अनेक टायमाला विकासाच्या बद्दल मुद्दा उचलला जातो, त्याच्याबद्दल काय सांग? विकासासाठी अच्छा, तर मला असं वाटतं की विकास हा व्हायला हवा होता पण जो झालेला नाही आहे, आपण हे सगळे बघतो आहे. तर मी हेच पुन्हाच म्हणेन की जर साहेब आले तर विकास हा नक्की आहेच, एवढी तर मला हमी आहे. थँक्यू. काका काय सांगाल, आपलं नाव काय? अविनाश खाडे. आपण काय करता? मी रिटायर्ड आहे. अच्छा, मग काका निवडणूक आहे विधानसभेची, आपल्याला काय वाटतं कोणतं सरकार म्हणून किंवा कोणते आमदार म्हणून आपल्याला चेहरा पाहायला आवडेल? ही मनोहरजी रायबागे हा चेहरा पाहायला बरं वाटेल. त्याच्यानंतर ते निवडून आल्याच्यानंतर आपल्याला काय वाटतं कोणतं काय म्हणून आपण त्यांनी पहिल्या कामात सुरुवात केली पाहिजे? हे निवडून आल्यावर बरीच कामं होतील असं वाटतंय. कारण आत्तापर्यंत जेवढे बाकीचे निवडून आले त्यांनी सहसा असं केलेलं नाही आहे. एकदा निवडून आला की 5 वर्षांनी परत कधी परत इकडे फिरकले नाही. आपण ज्या एरियातून निवडून आलो आहे त्या एरियाकडं त्यांनी असं वाकल्या नजरेसुद्धा बघितलं नाही, अशी लोक आहेत. तसंच धारावीमध्ये अनेक टायमाला अनेक वेळी विकासाचा मुद्दा नेहमी उचलला जातो मोर्चा म्हणून, त्याबद्दल आपण काय सांगाल? प्रत्येक वेळी नवीन लोक येत आहेत, ते हा मुद्दा मनापासून असं उचलून धरतो असं दाखवतात, परंतु कोणच काय मन लावून किंवा सरकारी नियमानुसार काय होत नाही. धन्यवाद काका. पद्माकर आचार्य. आपण काय करता? माझा डेकोरेटर धंदा आहे. अच्छा, आपण काय सांगाल आता निवडणूक आहे विधानसभेची, आपल्याला काय वाटतं कोणती सरकार आली पाहिजे? महाविकास आघाडी काय महायुती? आता सरकार तो दोन्हीच आहे, पण आमचे सरकार एक रायबागे आलेच आम्हाला खूप आनंद आहे, कारण त्यांनी धारेसाठी खूप वेळा आमच्यासाठी त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांनी निवडून नसताना कशात नसताना मी धारावीची खूप कामं त्यांनी केलेली. आमचं सगळ्यांचा विषय आहे एक बार त्यांना निवडून आणून धारावीचा चांगला विकास झाला पाहिजे. तसंच ते निवडून आल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम त्यांनी काय काम केलं पाहिजे? त्यांनी गरिबाकडे लक्ष ठेवून त्यांच्या राहायची सोय, त्यांच्या ताऱ्यांची सोय, जायचा रस्ता आणि यातून कुठून येणार आहे त्याच जायला त्यांना घरं बांधून द्यावे अशी आमची इच्छा आहे. तसंच विकास हा धारावीचा होत नाही आहे, त्याच्याबद्दल अनेक वेळा मोर्चे काढले जातात, त्याच्याबद्दल आपण काय सांगतो? धारावीचा विकास मोर्चा खूप वेळा तो आला बोला 400 एरिया, हा आला बोला 800 एरिया, पण कुणीच केलं नाही. पण रायबागेचं जो आहे त्यांचे माझ्या जेवढं प्रयत्न आहे तो आमच्यासाठी करायला तयार आहे. आपका नाम क्या है? अवनीश जायसवाल. अच्छा, आप क्या कितने साल से ये मतलब दुकान चला रहे हैं? यहाँ 5-6 साल से. अच्छा, आप क्या कहना चाहेंगे? विधानसभा की चुनाव है अभी, कौन सी सरकार आनी चाहिए, इसके बारे में क्या कहना चाहोगे? रायबागे अच्छा, क्यों लेकिन? नहीं, विकास लिए वही सही. अच्छा, तो वो चुनाव लड़के आए तो उसके बाद उन्होंने क्या पहला काम करना चाहिए, उसके बारे में आप क्या कहना चाहोगे? वही धारावी विकास है, जब पुनर्विकास होना चाहिए. उससे जो बड़े पहले से रह रहे हैं विकास होना चाहिए, नहीं तो पहले से उसे रह रहे हैं तो अच्छा नहीं ना, विकास होना चाहिए. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई.